नमस्कार. सायलीला थेट कल्पनाने सगळ्यांसमोर मिठी मारत असं म्हटलेलं असतं, या घरातील मोठी सून म्हणून खरंच तुझी जबाबदारी स्वीकारली आहेस ना, ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आता कल्पनाचं हे वाक्य फक्त अश्विनला सोडून बाकी सगळ्यांना खूपच आवडलेलं असतं. अश्विनच्या मनात आता कल्पनाविषयी खूपच चीड निर्माण झालेली असते. अश्विन स्वतःशी बोलत असतो, म्हणजे माझी बायको घरात नाही आहे, तर त्याचं मम्माला काहीच वाटत नाही आणि ती फक्त आणि फक्त या सायलीचं कौतुक करते. म्हणजे या लोकांना माझ्या प्रियाबद्दल थोडीही काळजी काहीच वाटत नाही. मी फक्त ठोंब्यासारखा या लोकांच्यासाठी इथं उभा आहे. आणि लगेचच अश्विन तिथून जात असताना लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, काय रे अश्विन, असा अचानकपणे का बाहेर जातोयस तू? त्यावर अश्विन म्हणत असतो, दादा आता प्रत्येक गोष्टी तुम्हा सगळ्यांना सांगायच्या का मी? त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, अश्विन असं का बोलतोयस तू? असं तू कधी वाकड्यात बोलत नाही, अचानकपणे असं का बोलायला लागलास? त्यावर कल्पना म्हणत असते, अर्जुन थांब, मला बोलू दे अश्विनशी. आणि लगेचच आता कल्पना म्हणत असते, काय झालं अश्विन, तू दुखावलायस का? त्यावर अश्विन म्हणत असतो, नाही नाही, मी दुखावीन कशासाठी? माझ्या मनाविरुद्ध कुठे काय घडतंय जे मी दुखावीन? त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतात, अश्विन तू जी काही भाषा करतोयस ना, त्यातून कळतंय की तुला नक्कीच काहीतरी झोंबलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता अश्विन म्हणत असतो, वा बाबा वा, म्हणजे घरातल्या कुणालाच काही कळलं नाही, पण तुम्हाला मात्र कळलं. याचा अर्थ काय समजू मी, की घरातले फक्त आणि फक्त माझ्याकडे कानाडोळा करतायत की काय? त्यावर मात्र आता थेट अश्विनची मोठी बहीण अस्मिता म्हणत असते, हे बघ अश्विन, तू ना जास्त शहाणपणा करू नको, काय बिघडलंय तुझं ते सांग. त्यावर अश्विन म्हणत असतो, ताई मगाचपर्यंत तू या सायलीच्या विरोधात होतीस, सायलीला नको नको ते बोलत होतीस, आता चक्क आईने म्हणजेच मॉमने सायलीला मिठी मारताच तू तिच्या बाजूने झालीस. म्हणजे तू अशी दुतोंडी केव्हापासून वागायला लागलीस? त्यावर अस्मिता म्हणत असते, अश्विन थोबाड फोडीन तुझं, मोठ्या बहिणीशी अशा पद्धतीने बोलायचं नसतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट अश्विन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तू असं वागणार ते चालतं आणि मी काही बोललो तर लगेचच तुम्हाला झोंबतं. त्यावर प्रतापराव लगेचच म्हणत असतात, अश्विन आता तुझ्या ताईने तुला सांगितलं ना, तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुझी जीभ हासडून टाकीन मी. त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही हे? त्या अश्विनला नाही डोकं आणि लगेचच तुम्ही त्याची जीभ हसडायला निघालात. त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांना ना माझं काही घेणं देणं नाही आहे. मला कळून चुकलं आहे. मला तुम्ही काडीचीही किंमत देत नाही, तर तुम्ही माझ्या बायकोला कशी किंमत द्याल? ती इथे नाही आहे, त्याचा तुम्हाला चांगलाच विसर पडला आहे. तुम्ही तिची अजिबातच काळजी करत नाही, तिच्याबद्दल कधीच काही चांगलं बोलत नाही. ती आता तुरुंगात आहे, तर तुम्ही चांगलं तिच्या मागे मजा मारताय. त्यावर लगेचच आता अस्मिता थेट बोलत असते, तुझ्या बायकोने तसं कार्य केलं आहे, त्यामुळे तिला तुरुंगात जावं लागलं. नको नको त्या लोकांशी तिने संबंध ठेवले. सांग मला, त्या मैपतसारख्या गुंड व्यक्तीच्या लोकांशी तिने संबंध का ठेवायचे? त्याची ती मुलगी, तिच्याबरोबर संबंध ठेवून तिने स्वतःचं वाटोळं करून घेतलं आहे. त्यावर अश्विन म्हणत असतो, अस्मिता ताई मी तुला एकच सांगतो, माझ्या बायकोबद्दल काही बोलताना विचार करून बोल. तिच्या विरोधात मी एकही चुकीचं वाक्य ऐकून घेणार नाही. त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, अश्विन शहाणपणा करू नकोस, नाहीतर माझा हात उठेल. त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो, हो तुझा हात तर उठणारच, कारण तू प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त मला मारण्यासाठी तुझा हात उचलतोस. कधी माझ्या बाजूने कोणासाठी हात उचललायस का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, अश्विन केव्हापासून तू असा वागायला लागलास रे? त्यावर लगेचच आपण पाहतोय अस्मिता म्हणत असते, अश्विन मी तुला शेवटचं सांगते, मला ना आता इथे अजिबात वाद नकोय. आणि अशातच अश्विन तिथून आता चिडून बाहेर निघून जातो. इकडे आपण पाहतोय आता सायली म्हणत असते, कुणीही अश्विन भाऊजींना उगाचच काही बोलू नका, त्यांची मनस्थिती सध्या बरी नाही आहे, त्यामुळे ते असे वागतायत, नाहीतर अश्विन अगदी अगदी मनापासून चांगले आहेत.
त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते, पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, ही सायली ना खरंच मनाची तनाची खूपच चांगली आहे. तिला ना सगळेच आपले वाटतात, तिला ना सगळेच चांगले वाटतात. आता अश्विन जे काही बोललाय ना सायली, ते अगदी चुकीचं बोललाय. अश्विनने तुझ्या विरोधात आणि आपल्या घराविरोधात असं काही म्हटलेलं आहे जे मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्या प्रियाचं कौतुक तर मी या घरात अजिबात करू शकत नाही. तथापि तिला या घरात कधीच उभं करायची माझी इच्छासुद्धा नाही आहे. आणि अशातच आता थेट बाहेर आलेला अश्विन स्वतःशी बोलत असतो, या लोकांनी मला साथ नाही दिली म्हणून काय झालं? मी माझ्या बायकोला सोडवण्यासाठी समर्थ आहे. आता माझ्या प्रियाला सोडवण्यासाठी मला आकाश पाताळ एक करावं लागलं तरी मी करणार. आणि लगेचच आता अश्विनने थेट महिपतचं घर गाठलेलं असतं, कारण त्याला चांगलंच माहिती आहे, जर आपल्याला यावेळी कोणी मदत करेल तर तो एकमेव महिपत आहे. आणि लगेचच आता दाराशी आलेल्या अश्विनला पाहून महिपत म्हणत असतो, अहो अश्विनराव, चक्क तुम्ही ॲडव्होकेट साहेबांचे लहान बंधू, या बसा. आणि लगेचच अश्विन म्हणत असतो, मला फक्त मुद्द्याला हात घालायचा आहे. मला माझ्या बायकोला सोडवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. त्यावर महिपत म्हणत असतो, अहो अश्विनराव, कशाला काळजी करताय तुम्ही? तुमच्या बायकोला सोडवण्यासाठी आम्ही तुमची सगळी मदत करायला तयार आहोत. फक्त तुम्हाला आमचं एक छोटंसं काम करावं लागेल. त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो, छोटंसं काम? त्यावर आता सांकेतिक भाषेमध्ये महिपतने अर्जुनला सगळं काही सांगितलेलं असतं. त्यावर अश्विन म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मला माझ्या भावाच्या काहीतरी महत्त्वाच्या फायली थेट तुम्हाला आणून द्यायच्या आहेत, तेही त्याच्या नकळत. त्यावर महिपत म्हणत असतो, हो, किती छोटंसं काम आहे ना, जमेल ना तुम्हाला अश्विनराव? त्यावर लगेचच आता अश्विन स्वतःशी बोलत असतो, या महिपतला जर मी त्या फायली आणून दिल्या तर माझ्या प्रियाला सही सलामत सोडवण्यासाठी महिपत मदत करेल. आणि माझ्या भावाला 4 आण्याची अक्कलसुद्धा येईल की माझ्या विरोधात गेल्यावर काय होतं. आणि लगेचच आता अश्विनच्या चेहऱ्याकडे पाहत महिपत म्हणत असतो, काय हो अश्विनराव, कसला विचार करताय? आणाल ना तुम्ही फायली? त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, हो, आणून देईन मी फायली. आणि लगेचच आता थेट अश्विन घरी आलेला असतो आणि त्याला योग्य संधीची वाट पाहावी लागते, कारण अश्विन हा आता अर्जुनच्या बेडरूममध्ये शिरून थेट महत्त्वाच्या कोर्टाच्या काही फायली तो गहाळ करणार असतो. पण त्या करण्यासाठी त्याला आता थेट काहीतरी डोकं लावावं लागणार असतं. तितकंसं ते शक्य नसतं, कारण तिथे सायली आणि अर्जुनचा वावर जास्त असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? अश्विनला महिपतने दिलेलं काम खरंच अश्विन अगदी योग्यरीतीने पार पाडेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.